खासदार सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे आपल्या सोबत आहेत। मामा, काल ज्या पद्धतीने आपली बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत आणि गेल्या काही दिवसापासून आपला लढा सुरू होता, काय नेमकं काल बैठकीत झालं? नवी मुंबई विमानतळाला नावाचा शिक्कामोर्तब कसा झाला? काय नेमकं तुमच्या बैठकीत? बघा, आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू होता आणि प्रत्येक वेळेस साधारणतः 3 वर्षापूर्वी हा लढा इथं येऊन थांबला होता की महाराष्ट्र सरकारने नामांतराचा प्रस्ताव राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। केंद्राकडे 3 वर्ष तो प्रलंबित होता। प्रत्येक वेळेस हीच गोष्ट व्हायची, परंतु स्पेशली मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन, कारण काल मुख्यमंत्री महोदयाने ती सगळ्यांना तिथं बोलवलं आणि खास करून फक्त राजकीय नेत्यांना नाही तर गेले अनेक वर्ष ज्या सामाजिक संघटना, कारण त्यांचं खरं श्रेय आहे, या सामाजिक संघटना याच्यासाठी काम करत होत्या त्या संघटनांना देखील तिथं बोलवलं गेलं, सगळ्यांचं म्हणणं ऐकलं गेलं आणि मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की 4 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की जो महाराष्ट्राचा प्रस्ताव आहे, ठराव आहे, त्या ठरावालाच आम्ही संमती देऊ। एकंदरीत त्यांचं देखील काही कन्फ्युजन होतं ते देखील दूर झालं आणि त्यांनी सांगितलं की जे केंद्राच्या मनात होतं, काय होतं या अगोदर मलाही कल्पना नव्हती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या बोलण्यातून ते स्पष्ट झालं आणि म्हणून या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल। कधीपर्यंत ही पूर्ण प्रोसेस होणार आहे? नावाचं शिक्कामोर्तब झालं? साधारणतः 2 ते 2.5 महिन्यात ही प्रोसेस पूर्ण होईल। आता बघा, जे आहे ना त्याच्यासाठी स्पेशली केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव चालू आहे की हे सगळे अधिकार हे त्या राज्यांना द्यावं आणि त्याच्यासाठी ते प्रस्ताव तयार करत आहेत आणि साधारणतः 2 ते 2.5 महिन्यात हा पूर्ण होऊन जेव्हा खरं म्हटलं तर रेग्युलर एअरपोर्ट चालू होईल, टेक ऑफ लँडिंग चालू होईल, त्यावेळेपर्यंत हे नाव देण्यात येईल। दादा, एक राजकीय प्रश्न आहेत की ज्या पद्धतीने गेले काही दिवसापासून दसरा मेळाव्याचं आपण पाहिलं तर दोन्ही पक्षाकडनं एकामेकांवरती टीका होत आहेत। रामदास कदम यांनी गोप्यस्फोट केलेला आहे की 2 दिवस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं बॉडी घरात ठेवलेली, हाताचे ठसे घेतलेत, तुम्ही कसं पाहताय? खरं बोलू का, हे राजकारण आहे, राजकारण म्हणजे कोणी काय बोलावं, कोणाचं तोंड धरणार हो? राजकारण एवढ्या कुठल्या खालच्या दराला गेलेलं आहे। ठीक आहे, आरोप करताना कुठं कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात मला तरी वाटतो, मी जरी कुठल्याही पक्षाचा असलो तरी माझं एक आयुष्याचा नियम आहे, मी कधी कुठल्या परिवारावर कुठलंही वैयक्तिक असा आरोप करत नाही आणि तो कोणीही करू नये। आणि बाळासाहेब हे या देशाचे सगळ्या हिंदूंचे दैवत होते आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर एवढ्या वर्षानंतर आपण त्यांच्याविषयी अशी काही चर्चा करतो, पण ते राजासारखे जगले, बाळासाहेब ठाकरे राजासारखे जगले, परंतु त्यांच्या जगण्यात आणखी काही वेगळेपणा होता हे आपण कशाला दाखवायचं? आपल्याला वाटत नाही का की आपण बाळासाहेबांच्या नावाची प्रतारणा करतो असं वाटत नाही का? माझं म्हणणं, मीही कट्टर शिवसैनिकच होतो, मी 30 वर्षाच्या कालावधीत 25 वर्ष शिवसेनेत काढली, परंतु बाळासाहेब ठाकरे एक असामान्य व्यक्तिमत्व होते, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी मला वाटतं यापुढे कोणीच चर्चा करू नये, कोणीच नाही। अरे, मी त्यावेळेच्या सरकारचं पण अभिनंदन करतोय की त्या सरकारने त्यावेळेस ज्यावेळेस बाळासाहेब वारले त्या बाळासाहेबांचा अंत्यसंस्कार तुम्ही पाहिलं असेल, काँग्रेसच्या सरकारने त्यांच्या अंत्यसंस्काराला जी काही सलामी दिली, खरोखर देशाच्या पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती अशा लोकांना जे अंत्यसंस्कार केले जातात तशा प्रकारची तोफांची सलामी बाळासाहेबांनी दिली। एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं आणि कुठं आता त्यांच्या पश्चात तुम्ही अशा काही चर्चा करून बाळासाहेबांनाही तुम्ही खाली आणता हो, नको आणू कृपया। म्हणजे माझी सगळ्यांनाच विनंती आहे की असं वागू नका। दुसरीकडे पाहिलं तर आज उद्धव ठाकरेंनी एक भूमिका मांडलेली आहे की न्यायालयात जाऊन न्याय मिळत नसेल तर दांडूक हातात घेऊन न्याय मिळवायचा, कसं पाहता? बघा, आता न्यायालयात आम्हीही गेलोय, आम्ही बोलतोय ना की न्यायालयात जाऊन जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार। रस्त्यावर उतरणार म्हणजे काय, तोच विषय आला। म्हणून शेवटी बघा, लोकशाही राज्य आहे, लोकांचं राज्य आहे, कोणी समजू नये की माझं राज्य आहे। मी नेहमी सांगतो, मी खासदार 5 वर्षासाठी आहे,
पुढचं थोडं सांगू शकतो. आणि हेही लक्षात ठेवा, अरे लोकांनी इंदिरा गांधीचं सरकार उलटवलं, तुम्ही आम्ही कोण आहोत. या सगळ्या गोष्टीचं आपण भान ठेवावं. लोकांचं जे काही कल असेल, लोकांसाठी भलं करावं, लोकांचं काम करावं, बस एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी आंदोलनं तर होत राहतील, प्रत्येक आंदोलनाचा वेगवेगळा पार्ट असेल, पण आंदोलनं होत राहतील. एकंदरीत पाहिलं गेलं काही दिवसापासून राजकीय चर्चा सुरू असल्या त्याच्यावरती पूर्णविराम देत आज कुठेतरी सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांची भूमिका बरोबर असल्याचं सांगितलेलं आहे. आम्हीही न्यायालयात गेलोय, वेळ आली तर आम्हीही आंदोलन करू आणि न बोलता आम्हीही दांडूक हातात घेऊ, अशा प्रकारचा इशारा देखील यावेळेस त्यांनी दिलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.